लोकशाही मार्गाने आंदोलन केल्याच्या नंतर, लोकांच्या प्रश्नाच्यासाठी रस्त्यावर आल्याच्या नंतर आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय अतुल शेट्टी बेनके साहेबांनी, तालुक्याचे युवक अध्यक्ष सुरेशभाऊ वानके आणि आपल्या इतर कार्यकर्त्यांवर प्रशासनाच्या मार्फत गुन्हे दाखल झालेले आहेत। आणि खरं तर लोकशाही आपण मानणारे सगळे लोकशाहीच्या निमित्तानं काम करत असताना लोकांच्या हातामध्ये घेऊन विधायक पद्धतीने लोकोपयोगी या तालुक्यामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने राजकीय आकर्षापोटी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचं काम झालेलं आहे। आणि आज गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर आज अतुल शेठ आपल्या सगळ्या सहकार्यांच्या सह नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी स्वतःहून त्या ठिकाणी गेलेले आहेत। आणि कायदा आणि नियमाची प्रोसेसच्या नुसार आता सन्माननीय कोर्टाच्या मध्ये त्या ठिकाणी जामीन मागण्याची प्रोसेसच्या साठी अतुल शेठ आणि आपले सगळे सहकारी जाणार आहेत। आपल्या सगळ्यांना ही विनंती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आणि आचार घेऊन आपण सगळे कार्यकर्ते आहोत। आपल्याला लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने या सगळ्या प्रसंगांना सामोरं जायचं आहे। आणि जामिनाची प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर सुद्धा खरं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण होऊ नये आणि जाणीवपूर्वक पुन्हा एकदा आपल्यावर काही चुकीचे आरोप किंवा कुठे ना काही गुन्हे दाखल होऊ नयेत याच्यासाठी सगळ्यांनी आपल्याला खबरदारी घ्यायची आहे। खरं तर बऱ्याचशा कार्यकर्त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे। आणि कोर्टाच्या परिसरामध्ये सुद्धा आपले जे काही कार्यकर्ते असतील त्यांना सुद्धा आपण सगळ्यांनी विनंती करून सगळ्यांनी कोर्टाच्या बाहेर, खरं तर आज आपल्याला जायचं नाही, त्या ठिकाणी अतुल शेठ आणि त्यांच्याबरोबर सुरेशभाऊ आणि इतर जे 10 सहकारी आहेत ते जाणार आहेत। आणि म्हणून ती प्रोसेस एक 15-20 मिनिट किंवा अर्धा तासाची कोर्टाची जी प्रोसेस आहे ती नियमाच्या नुसार आपल्याला पार करावी लागणार आहे। आणि मग जामीन मंजूर होते कोर्ट काय निर्णय घेईल त्याच्यानंतर खरं तर उद्याची असणारी दिशा आपल्याला ठरवायची आहे। म्हणून आपण सगळ्यांनी इथं थांबून राहायचं आहे। शांततेच्या मार्गाने या आंदोलन उद्याच्या काळात आपली कायदेशीर प्रोसेस झाल्यानंतर काय करायचंय त्याचं नियोजन करण्याच्यासाठी नंतर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय पांडुरंगजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली